हॅलो एव्हरीवन. सेट्स अँड रिलेशनमधलं एक्सरसाइज 5.1 मधलं आपण क्वेश्चन 15 मधलं पहिला एक्झाम्पल पाहतो. इफ ए इक्वल टू ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3, बी इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 2,6 अँड सी इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 4,9, देन फाइंड ए यूनियन बी, ए यूनियन सी, ए इंटरसेक्शन बी, बी इंटरसेक्शन सी, ए इंटरसेक्शन सी, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ बी, बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ सी कॉम्प्लिमेंट. आणि 9 आणि 10 दिलेलं आहे बी मायनस सी आणि ए मायनस बी. डिफरन्स सेट इज डिलीटेड फ्रॉम द सेट अँड रिलेशन. therefore we neglecting the examples 9 and 10. okay, therefore we taking only 8 example from this question number 15. let me see the first one, a union b. ए म्हणजे काय आहे, इथे ए बी सीच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत इन टर्म्स ऑफ इंटरवलमध्ये आहे. हा सेमी क्लोज्ड आहे, हा क्लोज्ड इंटरवल आहे, सी सुद्धा क्लोज्ड इंटरवल आहे. ए आहे ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3, बी इज क्लोज्ड इंटरवल 2,6, सी इज ऑल्सो क्लोज्ड इंटरवल 4,9. ओके, ए युनियन बी. ए म्हणजे काय आहे, ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3 युनियन विथ क्लोज्ड 2,6. ओके, याचं युनियन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला रिअल नंबरवरती आधी हे इंटरवल प्लॉट केलं पाहिजे, मग आपण त्याचं युनियन इंटरसेक्शन इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर दिस लेट वी ड्रॉ अ रिअल लाईन. मिडल इज 0 अप टू कुठंपर्यंत आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज तर 6 पर्यंत आहे. लेट वी टेक द 6 पॉईंट 1 2 3 4 5 6. ओके, आणि निगेटिव्ह नंबर कुठं आहे तर -7 पर्यंत आहे. देखो -1 -2 -3 -4 -5 -6 -7. ओके, आता ए जो सेट आहे ओपन -7 आहे. ओपन -7 म्हणजे -7 हा पॉईंट त्या सेटमध्ये इन्वॉल्व नाही, म्हणून इथं आपण हा जो सर्कल आहे तो ब्लँक न दाखवता रिकामा ठेवलेला आहे, म्हणजे त्याला फिल करायचं नाही, तसं फक्त एक सर्कल ड्रॉ करायचं. 3 कसा आहे, क्लोज्ड आहे, म्हणजे तो त्या सेटमध्ये इन्वॉल्ड आहे, म्हणून याला मी या सर्कलला डार्क केलं, म्हणजे हा पॉईंट त्या सेटमध्ये इन्वॉल्ड आहे. पुढं क्लोज्ड इंटरवल 2,6 म्हणजे 2 हा पॉईंटसुद्धा त्या सेटमध्ये इन्वॉल्ड आहे, म्हणून 2ला सुद्धा आपण डार्क करूया. नेक्स्ट 6. ओके, पहिला सेट आहे ओपन -7 टू क्लोज्ड 3 म्हणजे हा दिलेला पहिला सेट. नेक्स्ट 2 to 6 हा दुसरा सेट आहे. या दोन्हीमध्ये तुम्हाला आपल्याला युनियन विचारलेलं आहे. युनियन म्हणजे काय तर इथून हे पॉईंट आणि पुढचे पॉईंट. आता क्लोज्ड 3 पर्यंत म्हणजे इथं 2च्या पुढचे पॉईंट यात आलेले आहेत. 2 to 6 मध्ये इकडचे पुढचे पॉईंट आलेले आहेत, म्हणजे टोटल हा सेट -7ला सुरू होणार आणि 6ला थांबणार. पण -7 हा नंबर ओपन असणार आहे, कारण तो नंबर त्या सेटमध्ये इन्वॉल्व नाही, म्हणून इथं ओपन असेल तर युनियनमध्ये सुद्धा तो ओपन असेल. आणि एंड कुठं होणार आहे हा सेट तर बघा, दोन्हीचा मेळ म्हणजे युनियन असतो, म्हणून 6 हा क्लोज्ड. याप्रमाणे तुम्ही दोन्ही सेटचं युनियन इझिली बाय यूजिंग रिअल लाईन कॅल्क्युलेट करू शकता. सेकंड एक्झाम्पल आहे बी युनियन सी. सेकंड एक्झाम्पल आहे बी युनियन सी. बी म्हणजे क्लोज्ड इंटरवल 2,6 युनियन विथ 4,9. लेट वी ड्रॉ अ रिअल लाईन. इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आहे. आता इथं फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेल्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंत आहे. तर आता युनियन विचारत असल्यामुळं या दोन्ही सेटमध्ये लहान नंबर कुठला आहे हे पाहायचं. क्लोज्ड इंटरवल 2,6 4,9 मध्ये सुरुवात 2 पासून होते आणि हा क्लोज्ड आहे, म्हणून 2 to 6 हे आधी लिहून घेते. नेक्स्ट 4 to 9 4 to 9 म्हणजे बघा टोटल पॉईंट 2 to 9 मध्ये येणार आहे. टोटल पॉईंट्स हे 2 to 9 मध्ये येणार आहेत, म्हणजे युनियन हा त्यांचा 2 पासून सुरुवात होणार आणि 9ला थांबणार, म्हणून क्लोज्ड 2,9. सगळे पॉईंट्स यामधला प्रत्येक पॉईंट हा त्यांच्या युनियनमध्ये येणार आहे, म्हणून युनियन बी युनियन सी हा क्लोज्ड 2,9. नेक्स्ट एक्झाम्पल ए इंटरसेक्शन विथ बी. ए म्हणजे आहे ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3 इंटरसेक्शन विथ बी क्लोज्ड 2,6. आधी आपण हे पॉईंट रिअल लाईनवरती प्लॉट करूया. 0 प्लस नंबर हा 6 पर्यंत आहे.
निगेटिव्ह नंबर -7 पर्यंत. ए आहे ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3 म्हणजे 7 हा नंबर ओपन आहे म्हणून त्याला डार्क करायचं नाही. क्लोज्ड 3 म्हणजे 3 हा पॉईंट त्या सेटमध्ये इन्वॉल्व आहे. लेट मी डार्क दॅट पॉईंट. नेक्स्ट 2,6 2 सुद्धा त्या सेटमध्ये इन्वॉल्व आहे म्हणून त्या पॉईंटला आपण डार्क करूया. 6 सुद्धा हा पॉईंट त्यामध्ये इन्वॉल्व आहे. म्हणजे पहिला सेट इथं सुरू होतो -7 to 3 आणि दुसरा सेट हा 2 to 6 याप्रमाणे इथं सुरू होणार आहे. तर या दोघांमध्ये कुठले पॉईंट कॉमन आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. क्लिअरली तुम्हाला दिसेल की -7 to 3 मध्ये म्हणजे हा एवढा पोर्शन आहे आणि 2 to 6 मध्ये हा एवढा पोर्शन. म्हणजे हा जो मी डार्क केलेला पोर्शन आहे हा एवढा पोर्शन ओपन इंटरवल -7 कॉमा क्लोज्ड 3 मध्ये सुद्धा आहे आणि क्लोज्ड इंटरवल 2,6 म्हणजे बघा याच्या आत आहे याच्या सुद्धा आत आहे. म्हणजे दोन्हीच्या सेटमध्ये एवढा हा पोर्शन कॉमन आहे म्हणून त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये ना. पण 2 हा इथं क्लोज्ड आहे, 3 सुद्धा क्लोज्ड आहे म्हणून इंटरवल येणार 2,3. क्लोज्ड इंटरवल 2,3. नेक्स्ट एक्झाम्पल ए इंटरसेक्शन विथ सी. ए इंटरसेक्शन विथ सी कॅल्क्युलेट करायचं आहे. ए म्हणजे ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3 इंटरसेक्शन विथ क्लोज्ड इंटरवल 4,9. लेट मी ड्रॉ दिस इंटरवल्स ऑन द रियल लाईन. ओपन इंटरवल -7 to 3 आहे. 7 हा पॉईंट ओपन आहे. therefore like closed 3 therefore dark this point 4 to 9. 4 to 9 बघा पहिला सेट हा -7 to 3 इथे आहे. नेक्स्ट सेट 4 to 9 आणि या दोन्ही सेटमधला आपल्याला इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. पण तुम्ही पाहू शकता की -7 to 3 मध्ये जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट 4 to 9 मध्ये येतात का नाही. देयर इज अ गॅप. इथे गॅप दिसतोय तुम्हाला म्हणजे हे दोन्ही सेटमध्ये एकही पॉईंट कॉमन नाही. therefore their intersection is fine null set. therefore their intersection is fine null set. एकही पॉईंट हा दोन्ही सेटमध्ये कॉमन नाही म्हणून यांचा इंटरसेक्शन येतो फाय. नेक्स्ट आहे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ बी. एचा कॉम्प्लिमेंट ए म्हणजे ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3 चा कॉम्प्लिमेंट. इंटरसेक्शन विथ बी म्हणजे 2,6. ओके या दोन्हीमधलं आपल्याला इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला या सेमी क्लोज इंटरवलचा आधी कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करावा लागेल. तर इथं बघा कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करताना -7 हा पॉईंट सुरुवात आहे 3ला क्लोज्ड होतो आणि नेक्स्ट 2 to 6 म्हणजे 2 to 6. पण कॉम्प्लिमेंट्स आपल्याला बघायचे म्हणून आपण 3 हे पॉईंट इथं डार्क करणार नाही. ओके आता ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3चं कॉम्प्लिमेंट आधी पाहूयात आपण. ओपन -7 आहे म्हणजे त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये -7 हा क्लोज्ड येणार आहे. पण कुठून तर -∞ पासून युनियन विथ. आता -7 to 3 एवढे पॉईंट त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार नाहीत. आता एवढा हा पॉईंट जर त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येत नसेल तर -7 to चा इकडा पार्ट -7 to चा लेफ्ट साईड पार्ट म्हणजे ओपन -∞ to -7 हा त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार. युनियन विथ 3 पर्यंतचे पॉईंट या सेटमध्ये आहेत तर त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये 3च्या पुढचे मग 3च्या पुढचे म्हणजे ओपन 3 to इन्फिनिटी. ओपन 3 to इन्फिनिटी 3च्या पुढचे इन्फायनाईटपर्यंत एवढे सगळे पॉईंट हे त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार. दिस विथ इंटरसेक्शन विथ क्लोज इंटरवल 2,6. या सेटचा आपल्याला क्लोज इंटरवल 2,6 सोबत इंटरसेक्शन घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की -∞ to -7 मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यूज येत नाहीत म्हणजे या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये एकही पॉईंट कॉमन नसणार. म्हणून आपण काय करूया 3 to इन्फिनिटी म्हणजे 3ला सुरुवात होणार आणि इन्फायनाईट व्हॅल्यूज याप्रमाणे. आणि 2 to 6 म्हणजे 2 क्लोज्ड आहे 2 to 6 हा एवढा सेट.
यामध्ये त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये कुठले पॉईंट येतात? 3 to इन्फिनिटीमध्ये 2 to 6 म्हणजे 2 to 3 मधले व्हॅल्यूज येणार आहेत आणि 2 to 6 मध्ये 3च्या पुढचे सगळे व्हॅल्यूज येतात. मग लिमिट काय असणार इथं? ओपन 3. 3 ओपन असणार आहे कारण 3 हा पॉईंट 2 to 6 मध्ये सुद्धा इन्वॉल्ड आहे, म्हणून ओपन 3. आणि कुठेपर्यंत? तर ह्याचं रेंज 6 पर्यंत आहे. लहान सेट हा इंटरसेक्शनमध्ये फॉलो होत असतो. 6 हा पॉईंट क्लोज्ड आहे. 6 हा पॉईंट ओपन 3 to इन्फिनिटीमध्ये सुद्धा होतो, म्हणून क्लोज्ड 6. Therefore open 3, closed 6. This is nothing but the intersection of A complement intersection with B. A चा कॉम्प्लिमेंट व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. इथं कधीही कॉम्प्लिमेंट येत असताना युनियन ऑफ 2 सेट्सच येत असतो आणि इंटरसेक्शन विथ 2, 6 याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, B कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ C कॉम्प्लिमेंट. B कॉम्प्लिमेंट म्हणजे क्लोज्ड इंटरवल 2, 6चा कॉम्प्लिमेंट. इंटरसेक्शन विथ C कॉम्प्लिमेंट म्हणजे 4, 9चा कॉम्प्लिमेंट. आधी आपण क्लोज्ड इंटरवल 2, 6 कॉम्प्लिमेंट पाहूया. तर इथं ओपन क्लोज्ड 2 आहे म्हणजे त्याच्या इंटरसेक्शनमध्ये हा ओपन 2 येणार, पण कुठून? तर मायनस इन्फिनिटीपासून. मायनस इन्फिनिटी टू 2 पर्यंतचे पॉईंट या सेटमध्ये नाहीत, म्हणजे ते त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार. म्हणून मायनस इन्फिनिटी टू 2 युनियन विथ 2 to 6 हे पॉईंट या सेटमध्ये इन्वॉल्ड आहेत, म्हणून ते या त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यायचं नाही. आता इथे 6 कसं आहे? क्लोज्ड आहे, म्हणजे 6 हा पॉईंट त्या सेटमध्ये इन्वॉल्ड आहे, तर त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये तो पॉईंट इन्वॉल्व नसणार, म्हणून ओपन 6 कुठंपर्यंत? तर इन्फायनाईटपर्यंत. हा झाला 2, 6 कॉम्प्लिमेंट. याप्रमाणे याचा आपण कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. इंटरसेक्शन विथ, आता इथं सुद्धा 4, 9चा कॉम्प्लिमेंट. 4 इथं क्लोज्ड आहे, चला तर इथं ओपन करायचं. 4 ओपन आणि कुठून घ्यायचं पॉईंट? तर मायनस इन्फिनिटीपासून. युनियन विथ 9 कसं आहे? क्लोज्ड आहे, म्हणून इथं काय येणार? ओपन 9. 4 to 9 नंबर या सेटमध्ये इन्वॉल्ड आहेत, म्हणून 9च्या पुढचे नंबर हे त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये जाणार, म्हणून ओपन 9 to इन्फिनिटी. तर आता या दोन्हीमधला आपल्याला कॉमन पार्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. मायनस इन्फिनिटी टू 2 म्हणजे 2 म्हणजे इथं ओपन आहे, म्हणून याप्रमाणे म्हणजे इकडचे लेफ्ट साईडचे सगळे पॉईंट 2च्या लेफ्ट साईडचे. 6 to इन्फिनिटी, 6 to इन्फिनिटी म्हणजे ओपन 6 to इन्फिनिटी. या इकडचे पार्ट हे इथंपर्यंत याप्रमाणे 2 सेट आपण ड्रॉ केलेले. नेक्स्ट मायनस इन्फिनिटी टू 4 म्हणजे यापर्यंतचे पॉईंट. नेक्स्ट 9 to इन्फिनिटी. 9 to इन्फिनिटी म्हणजे सुरुवात इथून होणार, याप्रमाणे 9 to इन्फिनिटी. आता यामध्ये आपल्याला कॉमन पार्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मायनस इन्फिनिटी टू 2 मध्ये मायनस इन्फिनिटी टू 4 असं आहे, म्हणजे मायनस इन्फिनिटी टू 4 मध्ये मायनस इन्फिनिटी टू 2 एवढा पार्ट यामध्ये इन्वॉल्व होतो. मायनस इन्फिनिटी टू 4 मध्ये मायनस इन्फिनिटी टू 2 एवढा पार्ट हा यामध्ये इन्वॉल्व होतो, म्हणून हे जे मी स्टार करते आहे या दोन्ही सेटमध्ये कुठला कॉमन पार्ट येतो? तर मायनस इन्फिनिटी टू 2, कारण मायनस इन्फिनिटी टू 2चे पॉईंट्स हे 4 मध्ये सुद्धा आहेत, म्हणून या दोन्हीचा इंटरसेक्शन येतो मायनस इन्फिनिटी, 2. नेक्स्ट युनियन विथ, आता 6 to इन्फिनिटी. 6 to इन्फिनिटी म्हणजे इथून सुरुवात. 9 to इन्फिनिटी म्हणजे इथून सुरुवात. आता 7, 8 हे नंबर 9 to इन्फिनिटीमध्ये नाही, पण 9, 10, 11, 12 इथले पॉईंट हे 6 to इन्फिनिटीमध्ये मोडतात. 6, 7, 8, 9 याप्रमाणे. म्हणजे या दोन्हीमध्ये लहान सेट कुठला आहे? तर 9 to इन्फिनिटी हा लहान सेट आहे, म्हणून या दोन्हीमध्ये इंटरसेक्शन येणार ओपन 9, इन्फिनिटी. याप्रमाणे तुम्ही कुठल्याही सेटचं इंटरसेक्शन युनियन इझिली विथ द हेल्प ऑफ रियल लाईन कॅल्क्युलेट करू शकता. थँक्यू.